भस्तु तुला भक्तीने लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेल्या. माझे सर्व काळीस मी तुला देतो, काकी लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टीस हातास जिभेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी शब्द देवपुत्राचे, काकी त्या सत्याहून नाही जास्त दुसरे. आमेन. परमेश्वराचा जिवंत पुत्र, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर, उत्तम मेंढपाळ, खरा द्राक्षवेल, आदी आणि अंत, मार्ग, सत्य आणि जीवन, पुनरुत्थान आणि जीवन, दाविदाचा पुत्र खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ह्या भाकरीच्या रूपात आपल्यामध्ये येथे उपस्थित आहे. आपण त्याला मनोभावे अभिवादन करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. पोप फ्रान्सिस ह्यांनी हे वर्ष संत योसेफाचे वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. आणि येत्या 1 मे ह्या दिवशी संत योसेफ कामगारांचा आश्रयदाता ही स्मृती आपण साजरी करणार आहोत. आणि त्याच्या सन्मानार्थ आपण हा नोवेना करत आहोत. ह्या नोवेनाचा आजचा हा दुसरा दिवस. ह्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपण आता स्तुती आराधनेमध्ये सहभागी होत आहोत. परमेश्वराचा पवित्र आत्मा, साक्षात परमेश्वर आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची आपण आराधना करणार आहोत, स्तुती करणार आहोत, त्याला गौरव देणार आहोत, त्याचे आभार मानणार आहोत. त्या परमेश्वराला आता आपण एका गायनाद्वारे आभार, धन्यवाद, आराधना आणि स्तुती देऊया. पिता परमेश्वर, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. पिता परमेश्वर, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्वरी, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्वरी, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. येशू माझा प्रभू, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. येशू माझा प्रभू, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्वरी, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्वरी, तू तुझी आराधना, तुझी स्तुती. पावन आत्मा, आम्ही करीतो तुझी आराधना,
तुझी स्तुती. पावन आत्मा आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व रे तू, तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व रे तू, तुझी आराधना, तुझी स्तुती. हालेलुया हालेलुया हालेलु हालेलुया हालेलु हालेलुया 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 हालेलु हालेलुया हालेलु हालेलुया हालेलुया. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory to you, Lord. Hosanna, Jesus. Hallelujah. Hallelujah. Hosanna. Thank you, Jesus. Praise you, God. Praise you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord Jesus. Hosanna, Lord Jesus. आपलं उत्तर असेल थँक यू जीसस. म्हणा Thank थँक you, यू Jesus. जीसस. हे प्रभू येशू, तू माझे प्रेम आहेस. थँक यू. Jesus. तू सर्व नावाहून श्रेष्ठ आहेस. Thank you, Jesus. तू इमॅन्युएल आमच्या बरोबर देव आहेस. Thank you, Jesus. तू प्रभूंचा प्रभू आहेस. Thank you, Jesus. तू राजांचा राजा आहेस. Thank you, Jesus. तू ख्रिस्त राजा आहेस. Thank you, Jesus. तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. Thank you, Jesus. तू परमेश्वराचा कोकरू आहेस. Thank you, Jesus. तू पहाटेचा तेजस्वी तारा आहेस. Thank you, Jesus. तू एकमेव सत्य आहेस. Thank you, Jesus. तू जीवनाचा मार्ग आहेस. Thank you, Jesus. तू खरे जीवन आहेस. Thank you, Jesus. तू शांतीचा राजपुत्र आहेस. Thank you, Jesus. तू अद्भुत मंत्री आहेस. Thank you, Jesus. तू जगाचा प्रकाश आहेस. Thank you, Jesus. तू जिवंत देवाचा दिव्य शब्द आहेस. Thank you, Jesus. तू आमच्या जीवनाची कोनशिला आहेस. Thank you, Jesus. तू आमचा मशीहा आहेस. Thank you, Jesus. तू उत्तम मेंढपाळ आहेस. Thank you, Jesus. तू खरा द्राक्षवेल आहेस. Thank you, Jesus. तू जीवनाची भाकर आहेस. Thank you, Jesus. तू जिवंत पाण्याचा झरा आहेस. Thank you, Jesus. तू आमचे विजय आणि आमचे तारण आहेस. Thank you, Jesus. तू यहुदाचा सिंह आहेस. Thank you, Jesus. तू माझी लपण्याची जागा आहेस. Thank you, Jesus. तू भक्कम बुरुज आहेस. Thank you, Jesus. तू मेंढवाड्याचे दार आहेस. Thank you, Jesus. तू पुनरुत्थान आणि जीवन आहेस. Thank you, Jesus. तू प्रारंभ आणि शेवट आहेस. Thank you, Jesus. तू सर्व काही नवीन करणारा आहेस. Thank you, Jesus. तू सर्व स्तुतीस योग्य आहेस. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, God. Glory to you, Lord. Hosanna, Jesus. Hallelujah. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. Hallelujah, Lord. Thank you, Father. अशा ह्या प्रभू येशू ख्रिस्ताला आता आपण आपल्या मनातली आराधना देऊया. येशू वैभवी येशू सुंदर देवा वैभवाने भरलेला इमानुएल देवा माझ्याई तारण करता प्रेमळ प्रभू येशू वैभवी येशू सुंदर देवा वैभवाने भरलेला इमानुएल देवा माठाई तारण करता प्रेमळ प्रभू. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Glory to you, Lord Jesus. Hallelujah. होय परमेश्वर पित्या, तू जगावर एवढं प्रेम केलंस की तू आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवलास आणि त्या पुत्राने आम्हा सर्वांवरती तुझा पवित्र आत्मा पाठवलास. तो पवित्र आत्मा आमच्या जीवनातील चिंतेऐवजी आम्हाला पवित्र विसावा देतो, गोंधळाऐवजी सुखशांती देतो, भीतीऐवजी आमच्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास निर्माण करतो. आमच्या मनातील कटुपणाच्या जागी तुझ्या कृपेचा मधुर झरा वाहू लागतो
आमच्या पापाच्या अंधाराऐवजी नीतिमत्तेचा दिव्य प्रकाश आमच्या हृदयात झळकू लागतो. आमचं कुबड सरळ होतं आणि आमच्यामध्ये नम्रता वाढीस लागते. आमच्यामधील पापवासना शांत होते आणि त्या ठिकाणी तुझ्या प्रेमाचा अग्नी प्रज्वलित होतो. होय प्रभू परमेश्वरा, तुझा हा पवित्र आत्मा आता आमच्यावरती पाठव. आमचा हा संपूर्ण दिवस तू आज आशीर्वादित कर. आमच्या आचार विचारावर, कामकाजावर, अभ्यास प्रवासावर तुझ्या कृपेची पाखर घाल. विचार, शब्द आणि कृतीने आम्ही तुझाच गौरव करावा म्हणून आम्हाला तुझी सुबुद्धी दे. नव्याने आमचा अभिषेक कर. तुझ्या प्रचंड वायूचे सामर्थ्य घेऊन ये आणि आमचे नूतनीकरण कर. हे पवित्र आत्म्या आम्हाला शुद्ध कर, पावन मंगल करून स्वच्छ आणि नवीन कर. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू युअर लॉर्ड. होसाना जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया जीसस. जीवितात्म्या तू ये, जीवन माझे तू घे, तुझी शांती मज दे, हृदयी प्रेम वाहू दे. जीवितात्म्या तू ये, जीवन माझे तू घे, तुझी शांती मज दे, हृदयी प्रेम वाहू दे. प्रभू माझ्या प्रभू, प्रभू माझ्या प्रभू, प्रभू माझ्या प्रभू, प्रभू माझ्या प्रभू. Thank you, Jesus. Praise you, God. Kire panashala bara shihala bara shandala bara bara bara. Kulse kami amsa Prabhu आहे. स्तु राजांचा राजा प्रभूचा प्रभू. अभिषिक्त मशीहा. Thank you, Lord. Yara mala shala bara. परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करत आहे. तो बायबलचा एकमेव लेखक आहे. विश्वाच्या निर्मिती तो जलाशयावरती तळपत होता. देवाच्या निवडलेल्या संदेशांना त्याने मार्गदर्शन केलं. पवित्र मरीवर त्याने आपल्या सामर्थ्याची छाया पसरविली. प्रेषितांना प्रभूची सुवार्ता घोषविण्यास त्याने धैर्य दिलं. त्याच्या आगमनाने ख्रिस्त सभेचा पाया रचला गेला. आपण प्रार्थना कशी करावी हे तो आपल्याला शिकवतो. त्याच्याच प्रेरणेने आम्ही येशू हा ख्रिस्त आहे, प्रभू आहे असे म्हणू शकतो. परमेश्वराला अब्बा बाप्पा अशी हाक मारू शकतो. आपल्या ख्रिस्त सभेत आपल्या परमगुरूद्वारे, महागुरूंद्वारे, धर्मगुरूंद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन करतो. आता त्याचा दिव्य शब्द समजून घेण्यास आपण त्याला विनंती करूया आणि परमेश्वराचा शब्द ऐकूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दत्त झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अवमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल
व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्यांनी प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले. प्रभू येशूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. येशू मरिया अन योसेफा पावन परिवारा आम्हासाठी सर्वांसाठी कृपान या गावात हो, कृपान या गावात हो. जेथे प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. जेथे प्रेम दया सेवा तेथे देवाचा ठेवा. येशू मरिया अन योसेफा पावन परिवारा आम्हासाठी सर्वांसाठी कृपान या गावात हो, कृपान या गावात हो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो, अशा शब्दात अतिपवित्र साक्रामेंताच्या आशीर्वादानंतर आपण जे धन्यवाद म्हणतो त्यात संत जोसेफचा आपण सन्मान करत असतो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, रोमची संत आग्नेस हिच्याविषयी आपण ऐकलेलं असेल. अतिशय सुंदर अशी दिसणारी मुलगी आणि राजाचा मुलगा तिच्या प्रेमात पडला, परंतु ही मुलगी ख्रिस्ती आणि राजा मात्र अख्रिस्ती. अशा पार्श्वभूमीवरती ह्या मुलीने नकार दिला आणि राजाने तिला आपल्या राजदरबारात बोलावून घेतलं की हे सगळं राज्य एक दिवस तुझं होईल, तुला सगळं काही तुझ्या हातामध्ये मिळेल, फक्त तू होकार द्यायचा. आणि त्या मुलीने सांगितलं, ह्यापेक्षा मोठ्या अशा राजाशी मी विवाहबद्ध झालेली आहे, मी दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकत नाही. आणि अशा पार्श्वभूमीवरती राजा संतापला. त्याने सांगितलं की ही चिमुरडी मुलगी सगळ्यांच्या समोर माझी इज्जत घेऊन जात आहे, भट्टी तापवा आणि त्या भट्टीमध्ये तिला फेकून द्या. तिच्या सुंदर शरीराचं आणि तिच्या स्वामीचं काय होतं ते मला पाहायचं आहे. भट्टी तापवण्यात आली, ज्वाला धगधगू लागल्या आणि त्या ठिकाणी आग्नेसला फेकून देण्यात आलं. परंतु त्यावेळेला आग्नेसचं शरीर बेचिराख होण्याऐवजी ज्या क्षणाला तिच्या शरीराचा स्पर्श त्या अग्नीला झाला त्यावेळेला अग्नी थंड पडला. ती पुन्हा एकदा नव्या तेजाने तळपू लागली. राजासमोर येऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार करू लागली. हा आपला घोर अपमान आहे असं राजाला वाटू लागलं आणि राजाने सांगितलं, अहो तरुणानो, तुम्ही काय पाहता? आपल्या हातातील तरवारी घेऊन पुढे या, ह्या मुलीवरती माझ्यासमोर अत्याचार करा आणि तिला ठार करा. 6 तरुण नंग्या तरवारी घेऊन समोर आले आणि त्यांना पाहिल्यानंतर ही आग्नेस किती सुंदर वाक्य म्हणते बघा, की माझ्या रक्ताने तुमच्या तरवारी कदाचित कलंकित होतील, परंतु तुमच्या वासनामय स्पर्शाने मी माझं शरीर कधीच कलंकित होऊ देणार नाही. आग्नेसच्या मानेवरून तरवार चालवण्यात आली. एखाद्या पाईपमधून धो धो पाणी बाहेर पडत असतं त्याप्रमाणे तिचं रक्त वाहू लागलं. त्या रक्ताने ती माती ओलीचिंब झाली. पण त्या 10-12 वर्षाच्या युवतीचं किंवा तरुणीचं ते धैर्य पाहून
उपस्थित असलेल्या जमावाने ती ओलीचिंब माती आपल्या हातामध्ये घेतली आणि त्या दिवशी 200 ते 300 लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हे कसलं सामर्थ्य आहे? निष्ठेचं सामर्थ्य आहे. हे शुद्धतेचं सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती नितांत प्रेम माणूस कसा करू शकतो त्याचं हे जितं जागतं प्रतीक आहे. आणि आपण आत्ताच बायबलमधील जो उतारा वाचलेला आहे त्या उतार्यामध्ये आपल्याला संत जोसेफच्या विषयी काहीतरी विशेष पाहायला मिळालेला आहे. हा उतारा आपण आगमन काळात आणि 19 मार्च रोजी संत जोसेफ मरियेचा पती ह्या सोहळ्याच्या दिवशी ऐकत असतो. ह्या उतार्यामध्ये एकूण 3 महत्त्वाचे सद्गुण अधोरेखित करण्यात आलेले आहेत. त्यातील पहिला सद्गुण आहे शुद्धता. ह्या दिवसामध्ये आपण संत जोसेफचा नोवेना करत आहोत. काल आपण संत जोसेफ एक नीतिमान पुरुष ह्या विषयावरती चिंतन केलेलं आहे. आज आपण संत जोसेफ हा मरियेचा अतिविरक्त पती कसा आहे ह्याच्यावरती चिंतन करणार आहोत. म्हणूनच हा जो उतारा आपण ऐकलेला आहे त्याच्यामध्ये हे 3 सद्गुण अधोरेखित करण्यात आलेले आहेत. पहिला सद्गुण आहे शुद्धता. संत अंतोनीप्रमाणे संत जोसेफच्या व्यंगेत एकीकडे आपल्याला येशूबाळ दिसतं तर दुसऱ्या हातामध्ये लिली फुलाची फांदी दिसते. ही फांदी त्याच्या शुद्धतेचं प्रतीक आहे. श्रद्धाग्रंथ क्रमांक 2519 काय म्हणतं बघा की हृदयाची शुद्धता आपल्याला वस्तुस्थितीकडे परमेश्वराच्या नजरेतून पाहायला शिकवते. त्यामुळे आपण स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या शरीराकडे शुद्ध नजरेने म्हणजे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे अशा दृष्टीने पाहू शकतो. आपले शरीर हे ईश्वरी सौंदर्याचे जिते जागते प्रतीक आहे असे आपण मानू लागतो. दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयातील सौंदर्य टिपण्यासाठी आपले हृदय देखील तितकेच शुद्ध असावे लागते. ते सौंदर्य त्या व्यक्तीच्या शरीराद्वारे दिसत असते. संत जोसेफ हृदयाने शुद्ध होता. मरियेच्या शरीरातील बदल चटकन त्याच्या लक्षात आला. तात्कालीन रीतिरिवाजाप्रमाणे त्याने एकंदर प्रकाराकडे संशयाच्या नजरेने पाहिले असते तर मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडण्याची त्याची इच्छा झाली असती आणि समाजाने तिला दगडमार करून ठार केलं असतं. परंतु जोसेफला मरियेठाई एक महान रहस्य आकार घेत असल्याचं दिसत होतं. ते रहस्य सर्वांसमोर उघड करून सांगण्यास आपण समर्थ नाहीत अशी अपात्रतेची भावना त्याच्या अंतःकरणामध्ये वास करत होती आणि म्हणूनच तो गुपचूप तिला सोडून देण्याचा निर्णय घेतो. थिओलॉजी ऑफ द बॉडी ह्या परिपत्रकात पोप जॉन पॉल II काय म्हणतात बघा. प्रत्येक स्त्रीच्या शरीराची प्रतिष्ठा जोपासणे हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. तसेच प्रत्येक पुरुषाच्या शरीराची प्रतिष्ठा जोपासणे हे हर एक स्त्रीचं कर्तव्य आहे. शुद्धता ही प्रतिष्ठा जाणून घेते. सभ्यता ह्या प्रतिष्ठेचे रक्षण करते. म्हणून आता आपण दुसऱ्या विचाराकडे येत आहोत, सद्गुणाकडे येत आहोत आणि तो सद्गुण आहे सभ्यता. की संत जोसेफ जसा अतिविरक्त पती होता तसाच तो एक सभ्य पुरुष होता. आपण जर पवित्र मरियेच्या सहवासात राहिलो तर आपण तिच्या त्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू असा उदात्त विचार करून संत जोसेफ तिला गुपचूप सोडून देण्याचा विचार करतो. संत जोसेफला मरियेची शुद्धता दिसली कारण त्याचे हृदय शुद्ध होते. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील असं खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे. मरियेने देवदूताला पाहिलं. आता संत योसेफला देखील स्वप्नात देवदूत दिसतो. पुढे येशूचा जन्म झाल्यानंतर त्या येशू बाळाठाई दडलेल्या परमेश्वराचं प्रथम दर्शन ह्या अतिशुद्ध मातेला आणि ह्या अतिविरक्त पित्याला घडणार होते. त्यासाठी शुद्धता आणि सभ्यता ह्या व्यतिरिक्त आणखी एका सद्गुणाची आवश्यकता होती आणि तो सद्गुण आहे आज्ञाधारकपणा. संत जोसेफने शुद्ध हेतूने सभ्यपणे वागायचे ठरवले आणि त्याच पार्श्वभूमीवर परमेश्वर आपल्या देवदूताकरवी स्वप्नात दर्शन देऊन आपली योजना त्याला प्रकट करतो. त्याने तात्काळ परमेश्वराने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. त्याने मरियेचा स्वीकार केला. अपात्रतेची भावना आता गळून पडली. तेथे नम्रतेचा झेंडा डौलाने फडकू लागला. ती नम्रतासुद्धा शुद्धतेच्या भावनेने ओथंबलेली होती.
येशूचा जन्म होईपर्यंत योसेफ पवित्र मरियेची विशेष काळजी घेण्यासाठी आत्मसंयम पाळतो. तिचा अतिविरक्त पती म्हणून आपली जबाबदारी चोख बजावतो. आज आपण आपल्या समाजात काय पाहतो? शुद्धता, आत्मसंयम, स्वतःच्या आणि एकमेकांच्या शरीराचा आदर, हृदयाची निर्मळता ह्या गोष्टींना आज दुय्यम स्थान दिले जात आहे. विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंधांना सहज मान्यता दिली जात आहे. पोर्नोग्राफीचे व्यसन जडलेल्या युवक युवतींना आणि विवाहित स्त्री पुरुषांना काउन्सिलिंगची गरज लागत आहे. स्त्रियांवरील अत्याचारांचे नवे नवे प्रकार उघडकीस येत आहेत. तुझा डोळा हा तुझ्या शरीराचा दिवा आहे. तो निर्दोष असला तर तुझे शरीर प्रकाशमय होईल. ह्या ख्रिस्त वचनाचा मानवजातीला विसर पडत चाललेला आहे. नको त्या गोष्टी पाहून माणूस स्वतःला अंधाराच्या खाईत लोटत आहे. नको ते विचार, नको ते शब्द, नको त्या भावना, नको त्या कृती, अशा दुष्ट चक्रात माणूस अडकत चाललेला आहे. व्हॉट एव्हर इज पॉसिबल इज परमिसिबल चा नारा लगावला जात आहे. जे काही शक्य आहे त्याला संमती देणारा स्वैराचार बोकाळत चाललेला आहे. वैवाहिक जीवनाचे पावित्र्य आणि पर्यायाने त्याचे भवितव्य आणि कालांतराने त्याचे अस्तित्व धोक्यात येत चाललेलं आहे. अशा अशुद्धतेच्या, असभ्यतेच्या आणि स्वैराचाराच्या काळोखात चाचपडत असलेल्या मानवजातीसमोर एक महाज्योती निःशब्दपणे आपल्या शुद्धतेचा, सभ्यतेचा, आज्ञाधारकपणाचा आणि नम्रतेचा प्रकाश पसरवित आहे. ती महाज्योती आहे दाविदाचा पुत्र, मरियेचा पती, येशूचा प्रेमळ पिता आणि कामगारांचा आश्रयदाता संत जोसेफ. त्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्याला मनोभावे अभिवादन करत त्याला धन्यवाद देत म्हणूया, संत योसेफ, मरियेचा अतिविरक्त पती, धन्य असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपलं उत्तर असेल, आम्हासाठी विनंती कर म्हणा. संत जोसेफ दाविदाच्या कीर्तिमान पुत्रा, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ महत्पुरुषाच्या गौरवा, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ परमेश्वराची माता पवित्र मरिया हिचा अतिविरक्त पती, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ आमच्या तारणाऱ्याच्या पालका, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ पवित्र कुटुंबाच्या प्रमुखा, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ सर्वाधिक नीतिमान पुरुषा, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ सर्वाधिक धैर्यवान पुरुषा, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ सर्वाधिक एकनिष्ठ आणि आज्ञाधारक पुरुषा, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ कामगारांच्या आश्रयदात्या, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ स्थलांतरितांच्या आश्रयदात्या, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ पित्यांचा व पतींचा आदर्श, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ आजारांची आशा, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ मरणाऱ्यांच्या आश्रयदात्या, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ ख्रिस्त सभेचा रक्षण करता. आम्हासाठी विनंती कर. योसेफाचा पुत्र, मरियेचा पुत्र, दाविदाचा पुत्र, मानवाचा पुत्र, देवाचा पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त भाकरीच्या रूपामध्ये आपल्यात उपस्थित आहे. त्या आराधनेच्या वातावरणामध्ये आपण वेळ घालवलेला आहे. आता आपण त्याचा आशीर्वाद स्वीकारूया. बसतो तुला भक्तीने लपलेल्या दिवा, या रोटीच्या रूपात आहेस लपलेल्या. माझी सर्व काळीस मी तुला देतो, का की लक्ष लावून आनंदी होतो. दृष्टी सातस जिभेस तू कळत नाहीस,
तू फक्त ऐकून जाणीतो आम्ही, सत्य मानितो मी, शब्द देव पुत्राचे, का की त्या सत्याहून नाही जास्त दुसरे. आमेन. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांना पाठवून दे. त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जाओ. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू, ज्याला तू पाठविलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमच्या स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारीनी आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा धर्मप्रसाराच्या कैवारीनी, आम्हासाठी विनंती कर. संत गोन्सालो गार्सिया आमच्या वसई धर्मप्रांताच्या आश्रयदात्या, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावी चला नमूया, बागरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाही, अंत जुन्याचा हो झाला. गहन इंद्रिया ही हो गूढ, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्वशक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभया पासुनिया प्रसविसो, तो शुद्धात्मा ईशमुचा. मंगल भावी स्तवूतयाला, करूया वंदन त्रैक्याला. करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस,
तीत सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहे. तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकारे आदरावे की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतो, स्वराज्य करतोस. आमेन. धन्यवाद. देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अल्ताराच्या अतिपवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. आल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. अतिपवित्र मर्या थोर देवमाता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. मर्या कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संतान करवी धन्य असो. देव आपल्या दूतावर संतान करवी धन्य असो. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. विघ्नापासून तारी जगाला केवळ नामोच्चार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जयकार. जय जयकार. जय जयकार. जय जय